नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 45। सगळ्यांनी खूप वेळ पार्टी एन्जॉय केली. जेवणही झालं होतं. आता सर्व जाण्यासाठी निघाले होते. अजिंक्यने अदितीला गेटच्या बाहेर येण्यास सांगितलं होतं. तो त्याची बाईक घेऊन उभा होता. काही वेळाने अदिती आली. मला इथे का बोलावलं? चल ना आतमध्ये, अदिती म्हणाली. आपल्याला निघायचं आहे. असे बोलून अजिंक्यने गाडी स्टार्ट केली. अरे पण असं अचानक कोणी पाहिलं तर? अदिती घाबरत म्हणाली. आता तू माझी आहे. मला कोणाची भीती नाही साजन. चल आता, अजिंक्य म्हणाला. तशी अदिती संकोचत बाईकवर बसली. तिला खूप ऑकवर्ड फील होत होतं. हे अजिंक्यच्या लक्षात आलं. तसे त्याने तिचा एक हात हातात घेतला व स्वतःच्या खांद्यावर ठेवला व बाईक स्टार्ट केली व दोघेही निघून गेले. विक्रम इथे अदितीला शोधत होता. ती त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याचीही जाण्याची वेळ झाली होती म्हणून त्याला शेवटचं तिला पाहायचं होतं. पण ती कुठेच दिसली नाही. निघायचं बाई? शालिनी म्हणाली. हो, निघूयात. त्याआधी तुझ्या फ्रेंडला बाय तर करूयात, विक्रम म्हणाला. शालिनीला वाटलं तो नताशाबद्दल बोलत आहे. तसा तिने नताशाला आवाज दिला. बाय भाभी, निघतो आम्ही, शालिनी नताशाला मिठी मारत म्हणाली. नताशानेही दोघांना बाय केलं. खरं तर त्याला तिला विचारायचं होतं की अदिती कुठे आहे, परंतु तो शांत बसला व दोघे निघाले. अजिंक्य आणि अदिती एका बीचवर बसले होते. सूर्य अस्ताला चालला होता. अजिंक्य आज खूप खुश होता. फायनली अदितीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्याने तिचा हात हातात घेतला. समुद्राच्या पाण्याचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता. अदितीचे केस वाऱ्याने उडत होते. ती एकटक सूर्याकडे पाहत होती. आता बोलणार आहे ना? मी वाट पाहतोय, अजिंक्य म्हणाला. काय बोलू मी? अदिती लाजून म्हणाली. दिस इज नॉट फेअर साजन. मी तुला व्हॅलेंटाईन डेला प्रपोज केलं होतं. त्याचा आन्सर तू दिलं नाही, अजिंक्य म्हणाला. तूच बोलला ना, मी हे लॉकेट घातलं की तू माझा होकार समजेल, अदिती लाजून म्हणाली. हो, मी बोललो होतो, परंतु आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आज मला खूप भारी फील वाटत आहे. काय सुंदर सरप्राईज दिलं तू साजन. आय लव्ह यू. मला सोडून नाही ना जाणार? अजिंक्य भावूक झाला होता. तसं अदितीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं व डोळे मिटले. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कधीच नाही, अदिती म्हणाली. अजिंक्यने तिचा हात हातात घेतला व अलगद तिच्या हाताला किस केला. दोघेही त्या क्षणामध्ये हरवून गेले होते. फायनली नताशा ही अदितीच्या घरी राहण्यासाठी आली होती. दोघीही आता मन लावून स्टडी करत होत्या. प्रोफेसर देसाई त्यांना मदत करत होते व आई दोघींची खूप काळजी घेत होती. फायनली एक्झाम सुरू झाले. सर्व पेपर संपले. अजिंक्यचं लास्ट इयर असल्यामुळे तो आता दिल्लीला जाण्याची तयारी करत होता. परंतु त्याआधी कॉलेजमध्ये दरवर्षी काही नावाजलेल्या फर्म मुलांच्या इंटरव्ह्यूसाठी येत होत्या. त्यातीलच एका फर्ममधून नवीन सुरुवात करायची हे त्याने मनात पक्के केले होते. परीक्षेच्या दरम्यान कोणी कोणाला जास्त भेटलं नाही. नताशा सुट्टीमध्ये तिच्या डॅडकडे गेली होती, तर अदिती घरीच आईला मदत करत होती. प्रोफेसर देसाई रिटायर झाले खरे, पण घरात त्यांचा वेळ जात नव्हता. म्हणून त्यांनी एका कोचिंग क्लासमध्ये मुलांना शिकवण्यासाठी सुरुवात केली होती. आज रिझल्टचा दिवस होता. सर्व स्टुडंट जमले होते. नताशा ही 2 दिवसांपूर्वी मुंबईला आली होती.
अदिती आणि नताशा गेटच्या आत आले तसा मुलांचा जल्लोष सुरू झाला. सगळे खूप खुश होते. अदिती आणि नताशाला समजले सर्व पास झाले आहे. तसा रमेश दोघींच्या जवळ आला व सांगायला सुरुवात केली. काय यार, किती उशीर, केव्हाची वाट पाहत आहे? रमेश म्हणाला. माहीत आहे तुम्ही सर्व पास झाला आहात, त्यामध्ये इतकं खुश होण्यासारखं काय आहे? नताशा म्हणाली. तू ऐकलं तर तू पण खुश होशील. आपला अजिंक्य युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अजिंक्यने विक्रमादित्य राठोडचं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रमेश म्हणाला. व्हॉट, खरंच? कुठे आहे अजिंक्य? अदिती आनंदाने म्हणाली. तो प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये आहे, रमेशने सांगितलं. चल नताशा, आपण आधी रिझल्ट घेऊन येऊ, अदिती नताशाचा हात पकडत म्हणाले. तशी नताशा घाबरली. नको ना अदू, मला भीती वाटते ग, नताशा म्हणाली. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू नक्कीच पास होईल. चल आता, असं बोलून अदिती तिला आत घेऊन गेली. आधी अदितीने रिझल्ट घेतला. ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती. नताशा अजूनही बाहेर थांबली होती. अदितीने तिचाही रिझल्ट घेतला. रिझल्ट पाहून तिचा चेहरा पडला. नताशा हे सर्व पाहत होती. अदितीचा चेहरा पाहून तिला समजलं ती फेल झाली असणार. अदिती तिच्या जवळ आली. नताशा, ती काही बोलणार. नताशाने तिला रोखलं. प्लीज अदू, काही नको बोलू. मला माहीत आहे मी फेल झाली आहे ना. मला नाही बनायचं वकील. मी आता पुन्हा ॲडमिशन घेणार नाही, नताशा रडवेला चेहरा करत म्हणाली. बरोबर आहे तुझं. असेही आता तुला ॲडमिशन घ्यायची गरजच नाही, अदिती चेहरा पाडून म्हणाली व रिझल्ट नताशाच्या हातात दिला. रिझल्ट पाहून नताशाला चक्कर यायची बाकी राहिली होती. ती पास झाली होती. तिला 55% मिळाले होते. तिने आनंदाने उडी मारली व अदितीकडे पाहिलं तर ती हसत होती. अदुडी थांब, पाहतेस तुझ्याकडे, नताशा म्हणाली व अदितीला पकडणार तशी अदिती पळायला लागली. नताशाही तिच्या मागे पळत होती. तुला मी सोडणार नाही आज. किती घाबरले मी, नताशा पळता पळता बोलत होती. अदिती अजूनही धावत होती व धावता धावता ती एका माणसाला धडकली. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं व तिला जवळ ओढलं. अदितीने पाहिलं तर समोर अजिंक्य उभा होता. तो एकटक तिलाच पाहत होता. अदिती त्याच्या मिठीत होती. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्याभोवती गुंफले होते. तितक्यात शालिनी तिथे आली. तिने हे पाहिलं तसं तिला वाईट वाटलं व ती नताशाच्या जवळ आली. दोघी कितीतरी वेळ अजिंक्य आणि अदितीची मजा पाहत होते. त्यांना आपण कुठे आहोत याचंही भान नव्हतं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. अजिंक्य, प्रोफेसर देसाई तुमच्या दिशेने येत आहे, नताशा म्हणाली. तसं अदिती अजिंक्यपासून दूर झाली व आपली ओढणी नीट केली. अजिंक्यनेही स्वतःला सावरलं. काय, कुठे, अजिंक्य म्हणाला. तशा दोघी हसायला लागल्या. लाज वाटते तुम्हाला? ही काय जागा आहे का रोमांस करायची? कोणी पाहिलं असतं तर, नताशा म्हणाली. त्यात लाजायचं कशाला? जब प्यार किया तो डरना क्या, हो ना साजन, अजिंक्य म्हणाला. तशी अदिती लाजली. तुमच्या रिझल्टचं काय झालं? शालिनी विषय बदलत म्हणाली. आम्ही सर्व पास झालो. मला 55% मिळाले, नताशा खुश होत म्हणाली. वाव, अभिनंदन, शालिनी म्हणाली. इथे युनिव्हर्सिटी टॉपरला कोणीही विचारत नाही. काय दिवस आले, अजिंक्य म्हणाला. ओ सॉरी, अभिनंदन अजिंक्य, शालिनी म्हणाली. तसा समीरने अजिंक्यला आवाज दिला. तसा तो गेला. बाय द वे शालू, तू इथे काय करतेस?
नताशाने विचारलं. मी तुमच्या दोघींना इन्व्हाइट करायला आली होती उद्या लंचसाठी. प्लीज नाही बोलू नको. मा तुला पाहून खूप खुश होतील, शालिनी म्हणाली. येऊ आम्ही, परंतु माझी एक अट आहे, नताशा म्हणाली. कसली अट? शालिनीने विचारलं. तुझ्या माने अदूला साडी घेतली ना, मला ही साडी हवी, मगच आम्ही येऊ, नताशा म्हणाली. तशा दोघी हसल्या. तुम्ही तर आमच्या होणाऱ्या भाभीसा आहात, फक्त हुकूम करा, शालिनी म्हणाली. तसे सर्व हसले. तितक्यात नताशाला विनयचा कॉल आला व ती फोनवर बोलत बाजूला गेली. हाय विनय, नताशा म्हणाली. अभिनंदन माय स्वीटू, विनय म्हणाला. तुला कसं माहीत मी पास झाले, नताशाने विचारलं. तुझा आवाज सांगतो आहे की तू किती खुश आहे, नाहीतर रडत बसली असती, विनय हसत म्हणाला. तू खूप वाईट आहे, मला नाही बोलायचं, नताशा रागात म्हणाली. सॉरी ना स्वीटू, उद्या आपण सेलिब्रेट करूयात, माझ्याकडून तुला पार्टी, आपण लंचला जाऊयात, विनय म्हणाला. आले असते, परंतु आत्ताच शालूने मला व अदूला लंचसाठी घरी बोलावले आहे. आय थिंक तिला आपल्याबद्दल समजलं आहे, म्हणून मला भाभी बोलत आहे, नताशा म्हणाली. मला वाटतं विक्रमने तिला सांगितलं असेल. मी पण उद्या विक्रमच्या घरी येतो, संध्याकाळी आपण बाहेर फिरायला जाऊ, विनय म्हणाला. डन, नताशा म्हणाली व कॉल कट केला. विक्रम लायब्ररीमध्ये बसून काम करत होता. तितक्यात आशुतोष आत आला. महत्त्वाचं बोलायचं होतं भाई, आशुतोष म्हणाला. ये बस, काय काम आहे, विक्रम म्हणाला. तसा आशुतोष खुर्चीवर बसला. तो अजिंक्य माने, तो युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आला आहे. आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड त्याने ब्रेक केले आहे, आशुतोष म्हणाला. सर्वांचं नाही आशू, माझं रेकॉर्ड त्याने ब्रेक केलं आहे. असेही युनिव्हर्सिटी टॉप करून काही होत नाही. आता यापुढे त्याची खरी परीक्षा असणार आहे, विक्रम म्हणाला. तेही तो टॉप करेल. आपल्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी ज्या फर्म येणार आहेत त्यातील कोणतीही फर्म हसत त्याला जॉईन करेल, आशुतोष म्हणाला. तेच आम्हाला नकोय आशू, त्याला कोणत्याही फर्ममध्ये जॉब मिळता कामा नये, याची खबरदारी घे. त्याने जो आमचा अपमान केला आहे त्याची शिक्षा तर त्याला भोगावी लागणार, विक्रम रागात म्हणाला. येस भाई, तुम्ही काळजी करू नका, त्याला संपूर्ण भारतामध्ये कोणतीही फर्म जॉब देणार नाही, आशुतोष म्हणाला. तशी दारावर टकटक झाली. मी आत येऊ भाई, शालिनी दारात उभी होती. ये ना, आज तुला आमची आठवण कशी काय झाली, विक्रम म्हणाला. काहीतरी हवे असेल, त्याशिवाय हिला आपली आठवण येत नाही, आशुतोष म्हणाला. पाहिलं भाई कसे बोलतात, मला तुमची काळजी आहे म्हणून मी उद्या भाभीसाला घरी लंचसाठी बोलावलं आहे. भाई, उद्या तुम्ही कुठेही जाणार नाही, ते सांगायला आले होते, नताशा म्हणाली. आता तुमची भाभी येणार आहे, मला तर थांबावे लागणार, विक्रम खुश होत म्हणाला. म्हणजे माझं काही काम नाही, मी ऑफिससाठी ठीक आहे, आशुतोष म्हणाला. कम ऑन भैया, थांबा ना तुम्ही पण, शालिनी म्हणाली. ठीक आहे, पाहतो मी, परंतु माझं नक्की नाही, असं बोलून आशुतोष निघून गेला. तितक्यात विक्रमला विनयचा कॉल आला. तशी शालिनीही बाहेर गेली. बोल ना विनय, विक्रम म्हणाला. उद्या मी घरी लंचला येत आहे, माना तसं सांग, विनय म्हणाला. उद्या काही आहे का, असं अचानक येण्याचं कारण, विक्रम मुद्दाम त्याची फिरकी घेत होता. मी केव्हाही येईल, तू फक्त माना सांग. असेही खूप दिवस झालं माच्या हातचं जेवण जेवलो नाही, विनय म्हणाला. तसा विक्रम हसायला लागला. तुला काय वाटतं, मला माहीत नाही, आत्ताच शालिनीने सांगितलं. उद्या अदिती आणि नताशा घरी येत आहे, विक्रम हसत म्हणाला. मी सांगणारच होतो हे,
आणि नताशा येणार म्हणून मी येत नाही. मला खरंच मान्ना भेटायचं आहे. नताशा आणि माझ्याबद्दल बोलणी करण्यासाठी मी मान्ना सांगणार आहे. चल ठेवतो, नंतर बोलू. असं बोलून विनयने कॉल कट केला आणि विक्रम विचारात हरवला. आता अदितीची परीक्षा झाली आहे. लवकरात लवकर तिच्या बाबांसोबत आमच्या लग्नाची बोलणी करायला हवी. आता अदिती आम्हाला कायमची आमच्याजवळ हवी आहे. आता एक क्षणही आम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाही, विक्रम स्वतःशी म्हणाला. अदितीचा विरह आता त्याला सहन होत नव्हता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.